करूया आपण. मॅडम करा चालू. हो, चला. नमस्कार सर्वांना. विहंगम टेक्नो होलिस्टिक ऑर्गनायझेशन ह्या संस्थेतर्फे मला ही संधी दिल्याबद्दल मी आधी संस्थेचे आभार मानते. तसेच आपल्या मंगल मॅडमचे सुद्धा मी आभार मानते की सर्वांच्यातले गुण हेरून सर्वांना मदत करून सर्वांना पुढे आणण्यासाठी त्या प्रयत्न करत असतात आणि सर्वांना समान संधी उपलब्ध करून देत असतात. आपण सर्व इतक्या पहाटे उठून दासबोधाचं श्रवण करायला इथे हजर राहिलात त्याबद्दल आपले सुद्धा आभार मानते आणि दासबोधाच्या 16व्या शतकाला मी आता सुरुवात करते. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. आता हे जे 16वे शतक आहे त्याला सप्ततीन वयाचा दशक असेही म्हटलेले आहे. 16व्या दशकाला सप्ततीन वयाचा दशक. तर मलाही प्रश्न पडला होता की हे सप्ततीन वयाचा दशक म्हणजे काय. तर सप्तसती म्हणजे सूर्य आणि अन्वय म्हणजे वंश. सूर्यवंशीय राजा जो रघुराम, त्या रामाचे भक्त होते रामदास स्वामी. तर त्या रामाबद्दल ह्याच्यामध्ये थोडीशी माहिती आपल्याला दिलेली दिसतेय. भगवान शंकरांनी रामनाम जपले, सर्व देवदेवता ऋषींनी रामाला वंदन केले आणि श्रीरामाचा आदर्श घ्यावा असं ह्या दशकामध्ये सांगितलेलं आहे. ह्याच्यामध्ये एकूण 10 समास आहेत. पहिल्या समासामध्ये वाल्मिकी ऋषींबद्दल वर्णन केलेलं आहे. वाल्मिकी ऋषी आपल्याला सगळ्यांना माहिती असतीलच. त्यांनी रामायण रचलं. आणखीन वाल्मिकी ऋषी हे पूर्वी आपण लहानपणी गोष्ट ऐकली असेल, वाल्या कोळी होता आणि तो जंगलामध्ये राहून येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंना मारायचा आणि त्यांच्याकडचं धनदौलत काय असेल ते सर्व हस्तगत करायचा. तर एके दिवशी एक ऋषी त्यांना भेटतात आणि ते म्हणतात की अरे तू हे काय करतोयस, तू हे सगळं जे करतोयस त्याच्यामध्ये तुला घरी जाऊन तू विचार, तुझी बायका मुलं आई वडील भाऊ बहिणी तुझ्या पापामध्ये वाटेकरी होणार आहेत का, कारण हे फारच मोठं पाप तू करत आहेस. तर त्यालाही प्रश्न पडतो, अरे हो आपण जर एवढं ब्रह्महत्येचं सुद्धा सगळ्यांना मारतोय, आपण मनुष्य वधाचं पाप करून आपण हे सगळं द्रव्य आणि मिळवतोय, तर आपण जाऊन विचारावं घरी. म्हणून जातो घरी, प्रत्येकाला विचारतो, आई वडिलांना विचारतो, मुलांना विचारतो, बायकोला विचारतो. त्याला वाटतं बायको तर नक्कीच आपली अर्धांगिनी आहे, ती नक्कीच आपल्या पापाचा वाटा पण घेईल. तर बायको पण म्हणते नाही नाही मी तुमच्या पापाचा वाटा काही घेणार नाही. तर मग त्याला पश्चाताप होतो आणि तो ठरवतो की आता आपण हे सगळी जी पापं केलेली आहे ती धुवून काढायची आणि अतिशय कठोर असं तप तो करतो, तप करायला बसतो. आणि इतकं कठोर करतो की त्याच्या भोवती मुंग्यांनी वारुळ केलं तरी त्याला त्याचा पत्ता लागत नाही. वाल्मिक ह्याचा अर्थ वारुळ. आणि म्हणून मग पुढे त्या वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी होतो. म्हणून त्याला वारुळ सुद्धा त्याच्या केलेलं त्याला कळलं नाही, इतकं महान कठोर तप त्याने केलं, म्हणून त्याला वाल्मिकी ऋषी असं संबोधलं जातं. आणि पहिल्या समासामध्ये त्यांच्याबद्दलची माहिती आहे. हा पंचमहाभूतांची स्तुती करणारं हे दशक आहे. दुसऱ्या ह्याच्यामध्ये सूर्याची स्तुती केलेली आहे. तिसऱ्या समासामध्ये पृथ्वीची केलेली आहे. नंतर पाण्याची केलेली आहे, आप ज्याला आपण म्हणतो. पाचव्या ह्याच्यात अग्नीची केलेली आहे आणि 6व्या ह्याच्यात वायूची स्तुती केलेली आहे. हे सगळं पंचमहाभूत आपल्यासाठी काय काय करतात, त्यांचा उगम कसा झाला, त्यांचे महत्व काय आहे, हे सगळं या 6 दशकांमध्ये दिसून येतं. 7व्या दशकांमध्ये काय आहे तर पंचमहाभूतांचे निरूपण केलेलं आढळतं. 8व्यामध्ये आत्मनिरूपण आहे. 9व्यामध्ये आपण ज्या विविध उपासना करतो, उपासनेच्या मार्गावर आता आपण चाललेलो आहोत, अध्यात्माच्या मार्गावर आपण पाऊल टाकलेलं आहे. तर ज्या विविध उपासना आहेत त्यांचं निरूपण केलेलं आहे. आणि शेवटच्या दशकामध्ये गुणभूत निरूपण आहे. तर आता आपण प्रथम समासापासून सुरुवात करूया.
श्रीमद दासबोध, दशक 16वा, पहिला समास, सप्ततीन्वय. पहिला समास वाल्मिकी स्तवन निरूपण. वाल्मिकींचं स्तवन केलेलं आहे. श्रीराम. धन्य धन्य तो वाल्मिक. मध्ये मध्ये मी तुम्हाला श्लोक पण म्हणून दाखवीन, आणि म्हणजे जरा त्याला अशी गोडी येते, त्या अगदी असं वृक्ष लेक्चर असं होत नाही, म्हणून मध्ये मध्ये श्लोक म्हणेन आणि मग आपण अर्थ किंवा निरूपण घेऊया. धन्य धन्य तो वाल्मिक, ऋषी माझी पुण्य श्लोक. जयाचेन हा त्रिलोक्य पावन झाला. ज्याच्या योगे त्रैलोक्य पावन झाले आहे, असे ते सर्व ऋषींमध्ये पुण्यश्लोक गणले गेलेले वाल्मिकी ऋषी खरोखरच धन्य होत. वाल्मिकी ऋषींबद्दल संपूर्ण हा पहिला समास आहे. भविष्य आणि शतकोटी हे तो नाही देखील दृष्टी, धांडोळीता सकळ सृष्टी श्रुत नव्हे. भविष्यकाळी घडणारे आणि ते सुद्धा शतकोटी संख्यायुक्त रामायण ज्यांनी आधीच लिहिले. बघा, वाल्मिकी ऋषींनी रामायण लिहिले, पण कधी लिहिले? ते घडायच्या आधी लिहिले. भविष्यकाळी घडणारे आणि ते सुद्धा शतकोटी संख्यायुक्त. शतकोटी अशी संख्या त्याच्यामध्ये श्लोकांची वगैरे अशी आहे. तर हे जे रामायण ज्यांनी आधीच लिहिले, त्यांच्याबद्दल काय म्हणावे बरे? रामदास स्वामी म्हणतायत, जे उद्या घडणार आहे ते आजच द्रष्टेपणाने बघितलं त्यांनी, भविष्य काळात काय होणार आहे, आणि वाल्मिकी रामायण लिहून काढलं. अशा या श्रेष्ठ ह्याच्याबद्दल काय बोलावे, ऋषींबद्दल काय बोलावे बरे? सर्व सृष्टी धुंडाळली तरी सुद्धा अशी गोष्ट कुठेही पाहण्यात आलेली नाही, किंवा अशी गोष्ट ऐकण्यातही कधी आलेली नाही. भविष्याचे एकवचन कदाचित झाले प्रमाण, तरी आश्चर्य मानिती जन भूमंडळीचे. या जगात भविष्यात घडणाऱ्या गोष्टींसंबंधी एखादे वचन जरी खरे ठरले तरी लोकांना आश्चर्य वाटते. बघा, आता पण तुम्ही बघितलं असेल युट्यूबवर, इकडे तिकडे आताची जी परिस्थिती आहे, तर अनेक ज्योतिषांना आणि भविष्य सांगणाऱ्यांना त्यांचे अनेक व्हिडिओ किंवा छोटे छोटे हे तुम्ही बघितले असतील. सगळेजण आता भविष्य सांगतायत. तर या जगात भविष्यात घडणाऱ्या गोष्टी संबंधी एकाच जरी भविष्य खरं आलं, एक तरी वचन खरं ठरलं, तरी लोक खुश होतात, तरी लोकांना आश्चर्य वाटते. मग ज्यावेळी रघुनाथाचा अवतारही झालेला नव्हता, अशा वेळी कुठलाही शास्त्राचा आधार पाहिलेला नसताना वाल्मिकींनी रामकथेचा इतका अफाट असा विस्तार केलेला आहे. म्हणजे वाल्मिकी ऋषींनी जेव्हा रघुनाथाचा अवतारही झाला नव्हता, रामजन्म सुद्धा झाला नव्हता, अशा वेळी कुठल्याही शास्त्राचा आधार नसताना वाल्मिकी ऋषींनी रामकथेचा इतका अफाट विस्तार केला. ते ऋषी खरोखरच धन्य होत. असा त्यांचा तो वाग्विलास, ऐसा जयाचा वाग्विलास, ऐकोनी संतोषला महेश. मग विभागिले त्रैलोक्यास शतकोटी रामायण. असा त्यांचा तो वाग्विलास पाहून महेश म्हणजे श्री शंकर अत्यंत प्रसन्न झाले, आणि त्यांनी ते शतकोटी रामायण त्रैलोक्यासाठी 3 भागात विभागले. ज्याचे कवित्व शंकर पाहिले, इतरांवचे अनुमानले, राम उपासकांसी झाले परम समाधान. वाल्मिकींच्या कवित्वाची थोरवी फक्त शंकरच जाणू शकले. इतरांना त्यांचे अनुमानही करता येणे शक्य नाही. शंकर भगवानांनी मात्र वाल्मिकी ऋषींच्या वाल्मिकी ऋषी हे काय चीज आहे किंवा त्यांची थोरवी शंकरच जाणू शकले, आणि इतर कोणत्याही मनुष्यालाच काय, पण इतर कोणत्याही देवाला त्याच्याबद्दल अनुमान करता आलं नाही. त्यांच्या काव्यामुळे, वाल्मिकी ऋषींनी जे हे रामायण लिहिलं, त्यांच्या काव्यामुळे रामाच्या उपासकांना मात्र परम असे समाधान झालेले आहे. ऋषी होते थोर थोर, बहुती केला कवित्व विचार. परी वाल्मिकी सारिखा कवेश्वर न भूतो न भविष्यती.
वाल्मिकी ऋषींचंच इथे सर्व गुणगान केलेलं आढळत आहे. स्वामी पुढे म्हणतात, रामदास स्वामी पुढे म्हणतात, कित्येक थोर थोर ऋषी होऊन गेले, त्यातील अनेकांनी काव्यरचनाही केली, पण वाल्मिकींच्या सारखा कवीश्वर पूर्वी कधीही झाला नाही आणि भविष्य काळातही कोणी असा होणार नाही. न भूतो न भविष्यती. पूर्वीही झालेला नाही आणि भविष्यातही होणार नाही. कितीतरी थोर ऋषी होऊन गेले, त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या काव्यरचना केल्या, गद्य लिहिले, परंतु वाल्मिकी ते वाल्मिकीच. वाल्मिकींसारखा थोर ऋषी कधीही झाला नाही आणि पुढेही होणार नाही. पूर्वी केली दुष्ट कर्मे, आपण आता गोष्ट बघितली ना वाल्या कोळ्याची. पूर्वी केली दुष्ट कर्मे, परिपावन झाला राम नामे. नाम जपता दृढ नेमे, पुण्ये सीमा सांडिली. पूर्वी त्यांनी अनेक दुष्ट कर्म केलेली होती, पण रामाचं नाव घेतल्यामुळे ते पावन झाले, ते पवित्र झाले, त्यांची सर्व पापे जळून नष्ट झाली. दृढ नेमाने त्यांनी अखंड नाम जपल्यामुळे त्यांच्या पुण्याने सीमा ओलांडली. म्हणजे त्यांनी इतका पुण्य संचय केला की त्या पुण्य संचयाला सीमाच राहिली नाही. दृढ दृढ कशामध्ये राहिले? दृढ नेमाने, रोजच्या रोज त्यांनी अखंड नामस्मरण केले, अखंड रामनामाचा जप केला आणि त्यामुळे त्यांच्याकडे अपार असे पुण्य जमा झाले. उफराटे नाम म्हणता वाचे, पर्वत फुटले पापाचे. ध्वज उभारले पुण्याचे, ब्रह्मांडा वरुते. त्यांनी उलटा रामनामाचा मुखाने इतका जप केला. आता ह्याच्यामध्ये सुद्धा काही मी काही काही पुस्तकं दुसरी पण चालली, त्याच्यामध्ये म्हटलंय की रामनामाचा उलटा जप केला ह्याला काही आधार नाहीये, परंतु आता दासबोधामध्ये लिहिलेलं आहे उलट्या रामनामाचा. मरा मरा म्हणजे राम राम. उलट्या रामनामाचा मुखाने इतके वेळा जप केला, इतका जप केला की त्यांचे पूर्वीचे पर्वतासारखे प्रचंड पाप, किती पाप होतं मोठं, पर्वता इतकं, माणसं मारायचे, येतील त्या सगळ्यांना लुटायचे, त्यांच्या चीजवस्तू घ्यायचे, म्हणजे केवढं पाप असेल बघा. तर इथे सांगायचं आहे की रामनाम तुम्ही घेतलं तर तुमची डोंगरा एवढी पाप, मनुष्यवधाची पाप सुद्धा नष्ट होऊ शकतात. उलट्या रामनामाचा मुखाने इतका जप केला की त्यांचे पूर्वीचे पर्वतासारखे प्रचंड पापही नष्ट झाले आणि ब्रह्मांडामध्ये त्यांच्या पुण्याचे ध्वज फडकले, ते अजूनही फडकतच आहेत. वाल्मिकी जेथे तप केले, ते वन पुण्य पावन झाले. शुष्क काष्ठी अंकुर फुटले, तपोबळे जयाच्या. आता वाल्मिकीनी ज्या वनामध्ये तप केले, अतिशय घोर तप त्यांनी केलं की मुंग्यांचं वारुळ त्यांच्या भोवती तयार झालं, असा उल्लेख आढळतो. तर ज्या वनामध्ये वाल्मिकीनी तप केले, ते वन सुद्धा पुण्याने पावन झाले. इतका पुण्य संचय झाला की त्यांच्या त्या पॉझिटिव्ह एनर्जीने किंवा त्यांच्या त्या नुसत्या अस्तित्वाने सुद्धा ते वन पवित्र झाले. एवढेच नव्हे तर त्यांच्या तपोबलाने शुष्क काष्ठालाही अंकुर फुटले. इतकी पॉझिटिव्हिटी त्यांच्यात निर्माण झाली होती आणि इतकी त्यांना त्यांची पुण्यसंचय इतका होता, इतका त्यांचा ऑरा, मॅडमने आपल्याला शिकवलंय ना, इतकं सगळं पवित्र असं वातावरण होतं, पवित्र असा त्यांचा ऑरा होता आणि त्यांच्या तपोबलामुळेच शुष्क काष्ठालाही, जी झाडं जळून गेलेली होती, शुष्क झालेली होती की त्याला कधीही पालवी फुटणार नाही, अशा रीतीने मरून गेलेल्या झाडांना सुद्धा त्या पॉझिटिव्हिटीमुळे, त्यांच्या पुण्यामुळे अंकुर फुटले. पूर्वी होता वाल्या कोळी, जीवघातकी भूमंडळी, तोची वंदिजे सकळी, विभूती आणि ऋषेश्वरी. पूर्वी ते वाल्या कोळी म्हणून ओळखले जात असत. सर्व जगामध्ये माहिती होतं, सर्व पंचक्रोशीमध्ये ते जीवघातकी म्हणून ज्ञात होते, जीव घेणारे म्हणून ज्ञात होते. तेच पुढे रामनामामुळे इतके थोर झाले, इतके थोर झाले की सगळे देव, विद्वान आणि ऋषीश्वर त्यांना वंदन करू लागले. बघा, म्हणजे
वाल्मिकी ऋषींबद्दल सांगता सांगता रामनामाचे महत्व पण ह्या पहिल्या समासामध्ये सांगितलेले आहे. वाल्याकोळी आणि मनुष्याला मारणारा अशी वाल्याकोळी नाव होतं आणि मनुष्याला मारणारा अशी त्यांची ख्याती होती पंचक्रोशीत. तेच पुढे रामाचं सदैव रामनाम घेतल्यामुळे इतके थोर झाले, त्यांनी कठोर तप केले, त्यामुळे त्यांना इतकं पुण्य मिळालं की समस्त देवगण, विद्वान आणि ऋषी त्यांना वंदन करू लागले. कल्पना करून बघा, एखादा खुनी माणूस पुढे इतका बदलला की सर्व थोर माणसे, ऋषी, जगातले संत महात्मे त्यांना वंदन करू लागले. उपरती आणि अनुताप तेथे कैचे उरेल पाप, देहांत तपे पुण्यरूप दुसरा जन्मच झाला. ज्याला उपरती होते आणि पश्चाताप झालेला असतो. ठीक आहे, माणसाच्या हातून चुका होतात, कधी कधी घोर चुका सुद्धा होऊ शकतात, पण नंतर जर आपल्याला जर आपल्या चुका कळून आल्या, उपरती झाली, कळून येणे, चुका कळून येणे, किंवा आपण जे पाप केलेले आहे किंवा गुन्हे केलेले आहे त्याच्याबद्दल पश्चाताप वाटणे, उपरती आणि पश्चाताप ज्याला झाला असेल त्याचे पाप कसे बरं शिल्लक राहील, असं रामदास स्वामी या 12व्या श्लोकात म्हणत आहेत. वाल्मिकीनी देहात असणारा जो देही अंतरात्मा मी पण त्याचा नाश होईपर्यंत तप केले, त्याचमुळे पुण्यरूपाने त्यांचा दुसरा जन्म झाला. आता इथे परत आत्म्याचं अंतरात्मा म्हणजे आपण पूर्वी उपनिषदात सुद्धा बघितलेले आहे की प्रत्येक सजीवाच्या आतमध्ये एक जे ब्रह्म असते त्याला आत्मा आपण म्हणतो, आणि जे ब्रह्मांडामध्ये असतं तो परमात्मा असते. तर प्रत्येक वाल्मिकीनी देहात असणारा जो देही अंतरात्मा त्याला म्हटलेला आहे, जो अंतरात्मा देहामध्ये असतो त्याचा नाश आणि त्या अंतरात्म्याला अहंकार किंवा मीपणा याची जेव्हा बाधा होते, त्या मीपणाचा आणि त्या अहंकाराचा, त्या पापी वृत्तीचा नाश होईपर्यंत त्यांनी तप केले, त्यामुळे पुण्यरूपाने त्यांचा जणू दुसराच जन्म झाला. कुठे आधी माणसे मारणारा वाल्याकोळी आणि कुठे त्रैलोक्यात ज्याची कीर्ती पसरली, ज्यांनी रामायण रचले, तो वाल्मिकी ऋषी. तर पुण्यरूपाने त्यांचा दुसरा जन्म झाला. अनुतापे आसन घातले, देहावर वारुळ झाले, तेची नाम पुढे पडिले वाल्मिक ऐसे. त्यांना वाल्मिक नाव कसे पडले ते पण इथे दिलेलं आहे. कृतकर्माचा अत्यंत पश्चाताप झाल्याने त्यांनी उलट्या रामनामाचा जप करण्यासाठी जे आसन घातले, आसन घालून बसले ते जप करायला, ते देहावर मुंग्यांनी वारुळ केले तरी सुद्धा त्यांना कळलं नाही. त्यामुळेच त्यांना वाल्मिकी हे नाव पडलेले आहे. वारुळास वाल्मिक बोलीजे, म्हणून वाल्मिक नामच पडले. जयाच्या तीव्र तपे झिचे, हृदय तापसाचे. वारुळालाच वाल्मिक असे म्हणतात, म्हणूनच त्यांना वाल्मिकी हे नाव शोभून दिसले. त्यांची तपस्या पाहून तपस्वी लोकांच्या हृदयाचाही थरकाप होतो. अंगावर वारुळ मुंग्यांचे वाढेपर्यंत तरी ते निश्चल राहिले, रामनामाचा जप करत राहिले, ढळले नाहीत. आपण जे ठरवलं होतं त्या तपश्चर्येपासून ढळले नाहीत. आणि त्यांची ही तपस्या पाहून तपस्वी लोकांच्या हृदयाचाही थरकाप होतो. जे थोर तपस्वी आहेत, तर ही अशी तपस्या बघून त्या तपस्वी लोकांच्या हृदयाचाही थरकाप होतो. जो तापसा माझी श्रेष्ठ, जो कवीश्वरा माझी वरिष्ठ, जयाचे बोलणे स्पष्ट निश्चयाचे. आता वाल्मिकींचं वर्णन केलेलं आहे, त्यांचे गुण सांगितलेले आहेत. काय आहेत ते? वाल्मिकी हे तपस्वांच्या मध्ये श्रेष्ठ आहेत. ज्यांनी आतापर्यंत तप केलेलं आहे त्या सर्व तपस्व्यांच्या मध्ये वाल्मिकी ऋषी हे श्रेष्ठ आहेत. कवीश्वरांमध्ये श्रेष्ठ, जे कवी आतापर्यंत होऊन गेले त्यांच्यामध्ये सुद्धा वाल्मिकी ऋषीच श्रेष्ठ आहेत, वरिष्ठ आहेत. त्यांचे बोलणे स्वानुभवाचे असल्याने निश्चयात्मक आणि स्पष्ट असे असते. इतर सुद्धा काव्यरचना आपण त्यांच्या बघितल्या
तर असे दिसून येते की त्यांचे बोलणे स्वानुभवाचे असल्याने निश्चयात्मक आणि स्पष्ट असे असते. जो निष्ठावंतांचे मंडन, रघुनाथ भक्तांचे भूषण, ज्याची धारणा असाधारण साधकास दृढ करी. वाल्मिकी ऋषी हे त्यांच्या दृढ निष्ठेमुळे निष्ठावंतांमध्ये ते अलंकाराप्रमाणे शोभून दिसतात. आणि उपमा दिलेल्या आहेत, त्यांना अलंकाराची उपमा दिलेली आहे. त्यांची दृढ निष्ठा जी होती, दृढ तप जे त्यांनी केलं, कशालाही न घाबरता अतिशय कठोर जे तप केलं, त्यामुळे ते निष्ठावंतांमध्ये, सर्व तपस्व्यांमध्ये अलंकाराप्रमाणे शोभून दिसतात. रघुनाथ भक्तांना ते भूषणास्पद वाटतात. रघुनाथ म्हणजे श्रीराम, श्रीरामाचे जे भक्त आहेत त्यांना ते त्यांना ते श्री वाल्मिकी ऋषी म्हणजे भूषण आहे असेच वाटतात. कारण उद्या जे घडणार आहे ते संपूर्ण रामायण त्यांनी आज कशाचाही शास्त्राधार नसताना लिहून काढलेले आहे. आणि का तर त्यांची जी तपस्या होती आणि त्यांना जे इतका पुण्यसंचय त्यांच्याकडे झालेला होता, त्यामुळे त्यांची प्रतिभा अत्यंत प्रगल्भ झाली आणि म्हणतात ना की त्यांना पुढचे पण दिसू लागले आणि त्यामुळे त्यांनी हे रामायण रचिले. रघुनाथ भक्तांना ते भूषणास्पद वाटतात आणि त्यांची असाधारण धारणा साधकांना त्यांची धारणा सुदृढ करण्यास प्रेरणा देते. त्यांची धारणा दृढनिश्चय, त्यांचा जो असाधारण असा दृढनिश्चय होता, दरोडेखोरापासून एवढं देवत्वापर्यंत पोचणं किंवा इतक्या मोठ्या पदापर्यंत पोचणं हे काही साधी गोष्ट नाहीये. आणि त्यांनी त्याच्यासाठी अपार तप केलं, कठोर तप केलं आणि त्यांनी तसा दृढनिश्चयच केलेला होता. त्यामुळे हा जो रामदास स्वामी म्हणतात की दृढनिष्ठेमुळे निष्ठावंतांमध्ये ते अलंकार आहेत आणि त्यांची असाधारण धारणा साधकांना त्यांची धारणा सुदृढ करण्यास प्रेरणा देते. त्यांची धारणा बघून जे साधक आहेत, आता आपण अध्यात्माच्या वाटेवर पाऊल टाकलेले आहे, तर आपल्याला सुद्धा त्यांची प्रेरणा आपण घेतली पाहिजे. की एकदा एखादी गोष्ट ठरवली की ठरवली, मग कितीही संकट येहोत, कितीही त्रास येहोत, आता मागे वळून बघणे नाही. त्यामुळे त्यांची दृढ साधना बघून, त्यांची धारणा बघून जे ह्या वाटेवर आहेत त्यांना सुद्धा त्यांची धारणा सुदृढ करण्यास, सशक्त करण्यास वाल्मिकी ऋषींच्या मुळे प्रेरणा मिळते, असं रामदास स्वामी म्हणत आहेत. धन्य वाल्मिकी ऋषेश्वर, समर्थाचा कवीश्वर, तयासी माझा नमस्कार साष्टांग भावाने. ऋषीश्वर वाल्मिकी जे श्रीराम समर्थांचे कवीश्वर आहेत, श्रीराम समर्थांचे कवीश्वर आहेत. रामाचं अख्खं रामायण त्यांनी लिहिलेलं आहे. काव्य ते वाल्मिकी ऋषींनी लिहिलंय, त्यामुळे त्या काव्याचे ते कवीश्वर आहेत. त्या संपूर्ण जे त्यांनी लिहून काढलं त्याचे ते कवीश्वर आहेत. ते खरोखरच धन्य होत. रामदास स्वामी पुढे असे म्हणतात की त्यांना माझा साष्टांग भावे नमस्कार असो. साष्टांग म्हणजे सर्व अंग, म्हणजे आपण साष्टांग नमस्कार, भूमीवरती पडून जो नमस्कार असतो त्याला साष्टांग. सर्व अष्टांग जी आहेत आपल्या शरीराची, त्याचा स्पर्श भूमीला झाला पाहिजे, असा स्पर्श करून जो नमस्कार असतो त्याला साष्टांग नमस्कार असे म्हणतात. तर रामदास स्वामी सुद्धा वाल्मिकी ऋषींना साष्टांग नमस्कार घालत आहेत. स्वामी पुढे म्हणतात की वाल्मिकी ऋषींनी जर रामायणाची रचना केली नसती तर आम्हाला रामकथा कशी बरे प्राप्त झाली असती. म्हणून त्यांचे वर्णन कसे करावे हेच कळत नाही. रघुनाथ कीर्ती प्रकट केली, तेणे तयाची महिमा वाढवली. भक्त मंडळी सुखी झाली श्रवण मात्रे. रघुनाथाची कीर्ती रामायण रूपाने प्रगट केल्याने वाल्मिकींचा महिमाही वाढला. एवढं अख्खं रामायण लिहून काढलं, त्यामुळे रघुनाथाची कीर्ती, रामाची कीर्ती ही रामायण लिहून काढून त्यांनी प्रगट केली. राम देवाचाच अवतार आहे.
तर त्याच्यामध्ये तर सर्व गुण संपन्न होतेच, पण ते गुण आपल्याला कळावे म्हणून त्यांनी रामायण लिहिले. तर रामाची ही कीर्ती रामायण रूपाने त्यांनी प्रगट केली. त्यामुळे वाल्मिकी ऋषींनाही महत्व मिळाले. त्या रामायणाच्या केवळ श्रवणाने, तर काय म्हटलेलं आहे रामदास स्वामींनी, रामायणाचा केवळ तुम्ही श्रवण केले तरी सुद्धा भक्त मंडळी सुखी होतात. रामायणाच्या केवळ श्रवणाने भक्त मंडळी सुखी झालेली आहेत. आपुला काळ सार्थक केला, रघुनाथ कीर्ती मध्ये बुडाला, भूमंडळी उधरिला बहुत लोक. रघुनाथ कीर्तीमध्ये भक्ती रसात डुंबत राहून वाल्मिकीनी आपल्या जीवनातील काळ सार्थकीत लावलाच, पण या पृथ्वी तलावरील अनेक लोकांचाही त्यांनी उद्धार केला. अख्खं रामायण, वाल्मिकी रामायण लिहिलं आणि रामभक्तांना जणू ती पर्वणीच आहे की रामायण कथा ऐकणं, रामायण घरामध्ये ठेवून रामायण वाचणं, ही रामभक्तांसाठी पर्वणीच असते. तर भक्तिरसामध्ये डुंबत राहून आणि रामाची कीर्ती दिगंतात, सर्व दिशांच्या पलीकडे सर्व दिशात त्यांनी पसरवली. आणि असं करताना वाल्मिकी ऋषींनी आपल्या स्वतःचा जीवनकाळ तर सार्थकी लावलाच, पण या पृथ्वी तलावरील अनेक लोकांचाही त्यांनी उद्धार केला. रघुनाथ भक्त थोर थोर, महिमा जयांचा अपार, त्या समस्तांचा किंकर रामदास म्हणे. जे थोरथोर रघुनाथ भक्त होऊन गेले, त्या अपार महिमा असलेल्या समस्त रघुनाथ भक्तांचा मी किंकर आहे, असेही रामदास स्वामी म्हणतात. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे वाल्मिकस्तवन निरूपणा नाम समास पहिला समाप्त. श्रीदासबोधाचा 16व्या दशकातील पहिला समास, जो गुरुशिष्य संवाद आहे, गुरुशिष्य संवादावर जो आधारित आहे, की वाल्मिकी स्तवन नाम ह्याच्यामध्ये वाल्मिकीची स्तुती केलेली आढळलेली आहे. रामाची कीर्ती दिगंतापर्यंत पोचवायला किंवा रामायण अख्खे काही माहीत नसताना भविष्यात जे घडणार होते ते आपल्या तपोबलाच्या सामर्थ्यावर आणि पुण्य संचयामुळे ज्या वाल्मिकी ऋषींनी लिहून काढले, त्या वाल्मिकीच्या स्तवनार्थ हा जो पहिला समास होता तो समाप्त झाला आहे. मला वाटतं समजताय ना सर्वांना? हॅलो. हो मॅडम, समजते. हो, म्हणजे सावकाश पाहिजे, भरभर होत आहे असं नाहीये ना? नाही, अगदी बरोबर आहे. हा. तर आता दुसऱ्या समासाला आपण सुरुवात करूया. मी म्हटल्याप्रमाणे दुसऱ्या समासामध्ये सूर्यस्तवन निरूपण आहे, सूर्याची स्तुती केलेली आहे. आपण बघितलेलं आहे सप्तसती म्हणजे सूर्य. तर या सूर्याची स्तुती दुसऱ्या समासामध्ये केलेली आढळते. धन्य धन्य हा सूर्यवंश, सप्तसतीन्वय, सप्तसतीन्वयाचा समास, सप्तसतीन्वयाचा दशक असं ह्या दशकाला, 16व्या दशकाचं नावच आहे. सप्तसती म्हणजे सूर्य, अन्वय म्हणजे वंश, सूर्यवंशीय श्रीरामाचे गुणगान आणि सूर्यवंशीय श्रीरामाची रामायणाची रचना ती सर्वत्र पसरवण्याचे काम ज्या वाल्मिकी ऋषींनी केली त्यांची महंती, हे सर्व ह्या दशकामध्ये आपल्याला बघायला मिळते. धन्य धन्य हा सूर्यवंश, सकळ वंशांमध्ये विशेष. आता रामाचा जो वंश होतो सूर्यवंशी क्षत्रिय असं त्याचं वर्णन आहे. त्यामुळे धन्य धन्य हा सूर्यवंश, सकळ वंशांमध्ये विशेष, मार्तंड मंडळाचा प्रकाश फाकला भूमंडळी. श्री समर्थ असे म्हणतात, श्री समर्थ रामदास स्वामी असे म्हणतात की जगात अनेक वंश आहेत, पण त्या सर्वांमध्ये सूर्यवंश हा विशेष आहे. त्यामुळे तो खरोखरच धन्य धन्य आहे. सर्व पृथ्वी तलावर सूर्यमंडलाचा प्रकाश पसरलेला आहे. सर्व पृथ्वी तलावर सूर्यमंडळाचा प्रकाश पसरलेला असतो. कुठेही सूर्य नसतो असे
होत नाही सर्व पृथ्वी तलावर. आता सर्व पृथ्वी तलावर अहोरात्र सूर्यप्रकाश मंडलाचा प्रकाश असतो असं का बरं म्हटलेलं आहे? आता बघा, इथे आमच्याकडे, आता मी US मध्ये आहे, इथे चक्क सूर्य 4, 4:30, 4:30 वाजले दुपारचे. सूर्य इथे अगदी लख्खपणे ऊन सगळीकडे पडलेले आहे. आता आपल्या भारतामध्ये ह्याच वेळेला सूर्याचा प्रकाश नाहीये, काळोख आहे. तुमच्याकडे जेव्हा रात्र होती तेव्हा आमच्याकडे इथे सकाळ झालेली होती आणि सूर्याचा प्रकाश, म्हणजे जगातल्या कोणत्या ना कोणत्या भागामध्ये सूर्याचा प्रकाश पडलेलाच असतो. समर्थ म्हणतात की काय, धन्य धन्य तो सूर्यवंशक, धन्य धन्य तो सूर्य सुद्धा, कारण सूर्य खरोखरच धन्य आहे. सर्व पृथ्वी तलावर सूर्यमंडलाचाच प्रकाश पसरलेला दिसून येतो. सोमा अंगी आहे लांछन, सोम म्हणजे चंद्र इथे. सोमा अंगी आहे लांछन, पक्षा एका होय क्षीण, रविकिरण फाकता आपण कळाहीन होये. चंद्र कसा आहे त्यांनी सांगितलंय, चंद्रबिंबावर कलंक असतो. तो शिवाय तो पंधरवड्यामध्ये क्षीण होत जातो. 15 दिवसांनी जेव्हा पौर्णिमा संपते आणि अमावस्या जवळ यायला लागते तेव्हा एकेका तिथीला तो क्षीण क्षीण होत जातो. त्याची कोर बारीक बारीक, त्याचं बिंब बारीक बारीक होत जातं आणि शेवटी त्याची बारीकशी कोर उरते आणि मग अमावस्येला काय होतं, तो नष्टच होतो. असा तो चंद्र आहे. चंद्रबिंबावर कलंक असतो, शिवाय तो एका पंधरवड्यात क्षीण होत जातो. सूर्याच्या किरणांचा प्रकाश सर्वत्र पसरला की तो कळाहीन होतो. मग सूर्यापुढे चंद्राचं काय तेज, म्हणजे जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा चंद्र तर कळाहीनच, निस्तेजच होऊन जातो, त्याचे तेजच लोपून जाते. या कारणे सूर्यापुढे दुसरी साम्यता न घडे, जयाच्या प्रकाशे उजेडे प्राणी मात्रासी. म्हणून ज्याच्या प्रकाशामुळे सर्व प्राणी मात्रांना, सर्व सृष्टीला, सर्व चराचरात उजेड प्राप्त होतो, त्या सूर्याची बरोबरी दुसरा कोणीही करू शकणार नाही. नाना धर्म नाना कर्मे, उत्तमे मध्यमे अधमे, सुगमे दुर्गमे नित्य नेमे सृष्टीमध्ये चालती. आता सृष्टीमध्ये काय काय व्यवहार लोकांचे चालू असतात ते त्यांनी, रामदास स्वामी सांगतायत. उत्तम व्यवहार असतात, मध्यम असतात, अधम असतात. उत्तम, मध्यम, अधम, तसेच सुगम साधे सरळ आणि दुर्गम कठीण सुद्धा, असे नाना धर्म नाना कर्म सूर्यामुळेच या सृष्टीमध्ये नित्य नेमाने चालू असतात. हे सर्व जे व्यवहार चालू असतात ते सूर्यामुळेच सृष्टीमध्ये चालू असतात असं रामदास स्वामी म्हणत आहेत. वेदशास्त्रे आणि पुराणे, मंत्रयंत्र नाना साधने, संध्या स्नान पूजा विधाने, सूर्य वीण बापुडी, बापुडी म्हणजे काय कामाची, बिचारी होऊन जातील. सूर्य नसेल तर वेदशास्त्र पुराण मंत्र यंत्र नाना साधन हे सर्व बिचारच होऊन जाईल, कारण ते चालूच शकणार नाही. कल्पना करा, आपल्या लहानपणी निबंध असायचा, सूर्य उगवला नाही तर, उगवला नाही तर इथपर्यंत ठीक आहे, पण तो जर नष्टच झाला तर सर्व जगाचा विलय होण्यास काही काळातच सर्व सृष्टी नष्ट होऊन जाईल. म्हणून रामदास स्वामी म्हणतायत, वेदशास्त्रे पुराणे नाना मंत्र नाना यंत्रे नाना साधने तसेच स्नान संध्या पूजा विधी सर्व सूर्यावर अवलंबून आहेत. सूर्याशिवाय ती बापुडी चालूच शकणार नाही. नाना योग नामते पाहो जाता असंख्यांते, जाती आपुल्याल्या पंथे सूर्योदय जाहिला. नाना योग नाना मते पाहू गेल्यास ती असंख्य आहे. म्हणजे असे त्यांनी थोड्या विधींचं इथे वर्णन केलेलं आहे, स्नान संध्या पूजा विधी वगैरे. तो पूर्वीचा काळ होता त्यामुळे स्नान संध्या पूजा विधीला महत्व होतं, म्हणून त्यांनी ह्या विधींचं महत्व केलेलं आहे. पण पुढच्या श्लोकात ते म्हणतात, नाना योग नाना मते पाहू गेल्यास, आपण वेगवेगळे योग बघितले किंवा वेगवेगळ्या लोकांची मतं घेतली, ते बघितलं तर ही कर्मे असंख्य आहेत. फक्त स्नान संध्या पूजाच नाहीये, असंख्य कर्मे सतत सूर्याच्या साक्षीने चालू असतात. कुठल्याही प्रकारचे कार्य करायचे असले तरी ते दिवसाच करावे लागते, तरच ते उत्तम प्रकारे सिद्धीस जाते.
अन्यथा ते निरर्थक ठरते. रामदास स्वामी म्हणतात की कुठल्याही प्रकारचं छोटं मोठं कार्य असतं तर ते दिवसाच आपण करतो, साधारण रात्री करत नाही, दिवसाच करावे लागते. आणि जर दिवसा केलं तरच त्याची कार्यसिद्धी उत्तम प्रकारे होते, अन्यथा ते निरर्थक ठरते. सूर्याचे अधिष्ठान डोळे, डोळे नसता सर्व आंधळे. सूर्याचे अधिष्ठान काय आहे? नेत्र. नेत्र हे सूर्याचे अधिष्ठान आहे. नेत्र आहे म्हणून आपण सर्व जग बघू शकतो. जर डोळेच नसतील, डोळे नसता सर्व आंधळे, या कारणे काहीच नचले सूर्याविण. सूर्याचे अधिष्ठान प्रत्येक प्राणीमात्राच्या डोळ्यामध्ये असते. डोळे नसतील तर आंधळेच म्हणावे लागेल सर्व जग. म्हणून सूर्याशिवाय काहीच चालत नाही. म्हणाला अंध कवित्वे करीती, म्हणाल अंध कवित्वे करीती, तरी तरी हेही सूर्याचीच गती. थंड जालिया आपुली मती, मगमती प्रकाश कैचा. लगेच रामदास स्वामी पुढच्या श्लोकात म्हणतायत की काही जण म्हणतील की असं कसं, आंधळे लोक सुद्धा कविता करू शकतात की. म्हणाल अंध कवित्वे करीती, तर हेही सूर्यामुळेच प्राप्त होत आहे. म्हणजे त्याची जी बुद्धी चालत आहे, त्याला जी मती आहे ही सर्व काव्य करण्याची, ती सुद्धा सूर्यामुळेच आहे. थंड झाली या आपुली मती, जर आपली मती बुद्धी थंड झाली तर मती प्रकाश कुठून येणार, मती प्रकाश कैचा. तुम्ही एखाद्या वेळी असे म्हणाल की अंध व्यक्ती सुद्धा काव्य करू शकतात की, पण हे सुद्धा सूर्यामुळेच घडते, असे रामदास स्वामी सांगतात. आपली बुद्धी जर गारठून गेली, सूर्याच्या अभावाने काय होतं? सर्वत्र थंड, जरा सुद्धा ऊब नाही, प्रकाश नाही, काही नाही. आपली बुद्धीच जर गारठून गेली तर आपल्या बुद्धीचा प्रकाश कसा पडेल? म्हणजे इथे थोडं त्यांनी उपमा देऊन असं सांगितलेलं आहे की सूर्यामुळेच, सूर्य नसेल तर काहीही हे जग चालणार नाही. त्यामुळेच आपली बुद्धी सुद्धा जर थंडगार झाली तर आपल्या बुद्धीचा प्रकाश पडणार नाही. म्हणूनच अंधळा कविता करतो हे सुद्धा सूर्यामुळेच घडून येते, असे रामदास स्वामींनी म्हटले आहे. सूर्याचा प्रकाश, कारण का? सूर्याचा प्रकाश उष्ण असतो. शीत प्रकाश तो चंद्राचा, चंद्राचा प्रकाश शीत असतो, थंड असतो. जर देहाच्या ठिकाणी उष्णता नसेल तर देह टिकू शकणार नाही. आपल्याला माहिती आहे, मनुष्य मृत्यू पावला की थोडाच काळपर्यंत त्याचं शरीर असतं ते उबदार राहतं, नंतर ते थंडगार पडतं. जर देहाच्या ठिकाणी सूर्याचा प्रकाश नसेल, उष्णता नसेल. आता सूर्याचा प्रकाश म्हणजे काय? सूर्यप्रकाशाकडूनच आपल्याला उष्णता मिळालेली आहे ना, म्हणून असं म्हटलंय. जर देहाच्या ठिकाणी उष्णता नसेल तर देह टिकू शकणार नाही, त्याचा नाश होईल. या कारणे सूर्यविण सहसा न चले कारण, श्रोते तुम्ही विचक्षण शोधून पहा. विचक्षण, तुम्ही बुद्धिमान आहात श्रोते हो, तुम्ही शोधून पहा. जर सूर्य नसेल, लहानपणचा निबंध आठवा, जर सूर्य नसेल तर तुमची कार्य चालणार नाहीत. एक दिवस चालतील, 2 दिवस चालतील, किती दिवस चालणार? सूर्य जर नष्टच झाला तर काय होईल? या कारणे सूर्यविण सहसा न चाले कारण, श्रोते तुम्ही विचक्षण शोधुनी पहा. म्हणून सूर्याशिवाय सहसा काहीच कार्य होत नाही. श्रोते हो, तुम्ही चतुर आहात, तरी तुम्ही जरूर विचार करून पहा. हरिहरांच्या, आता इथे रामदास स्वामींनी सूर्याशिवाय सहसा काहीच कार्य होत नाही असं म्हटलेलं आहे. आता अंतराळात पुष्कळ विज्ञानाची प्रगती झाली आहे. अंतराळात यानं पाठवतात. तिथे आता आपणच बघितलं ती सुनीता विल्यम, अनेक दिवस ते लोक राहिले, अनेक महिने राहिले. तर आता तुम्ही म्हणाल की मग ते तर राहिले की, पण ते अपवाद आहे तो, तसं नाहीये. म्हणून रामदास स्वामी म्हणतात सूर्याशिवाय सहसा, सहसा न चाले कारण, सहसा कोणते कार्य होत नाही. श्रोते हो, तुम्ही चतुर आहात आणि विचार करून पहा. हरिहरांच्या अवतर मूर्ती, शिवशक्तीच्या अनंत व्यक्ती, यापूर्वी होता गभस्ती आताही आहे. हरिहरांच्या अवतार मूर्ती तसेच शिवशक्तीने युक्त असलेल्या अनंत व्यक्ती यांची उत्पत्ती होण्यापूर्वी सुद्धा सूर्य होता.
म्हणजे जे दशावतार, विष्णूने जे 10 अवतार घेतले किंवा शिवशक्तीने युक्त असलेल्या ज्या अनंत व्यक्ती आपल्याला दिसून येतात किंवा ह्या हरिहरांच्या अवतार मूर्ती, सगळे 10 अवतार विष्णूचे, त्यांची उत्पत्ती त्याच्यापूर्वी सुद्धा सूर्य होताच. त्यांची उत्पत्ती होण्यापूर्वीही सूर्य होता, आताही तो आहे. म्हणून सूर्यामुळेच ह्या जगाचे, ह्या संपूर्ण जगताचे, संपूर्ण सृष्टीचे कार्य चालत आहे, असे चतुर लोक हो, चतुर तुम्ही जे ऐकत आहात श्रोते हो, तर तुम्ही असे समजून जा. जितके संसारासी आले, तितके सूर्याखाली वर्तले, अंती देहे त्यागून गेले, प्रभाकरा देखता. जितके जितके प्राणी या संसारात जन्मास येतात, ते सर्व सूर्यामुळे जिवंत राहतात, सूर्यप्रकाशात वावरतात आणि अंती देहत्यागही त्यांचा सूर्या देखतच होतो. चंद्र ऐलीकडे जाला, क्षीरसागरी मधुनी काढायला. चंद्र ऐलीकडे जाला म्हणजे चंद्र अलीकडचा आहे. त्यांनी काय सांगितलंय की विष्णूच्या दशावतारांच्या आधी सुद्धा किंवा शिवाची शिवतत्व असलेल्या ज्या अनेक साधक किंवा व्यक्ती पुढे होऊन गेल्या, त्यांच्या आधी सुद्धा सूर्य होताच. पण चंद्र नवीन आहे असं रामदास स्वामी म्हणतायत. चंद्र ऐलीकडे झाला. कधी झाला तो? क्षीरसागरी मधुन काढिला. 14 रत्नांमध्ये आला बंधू लक्ष्मीचा. चंद्राची उत्पत्ती अलीकडील आहे. जेव्हा क्षीरसागराचे मंथन करून 14 रत्न, देव आणि दानवांनी ती वासुकीची हे केली ना रवी, आणि घुसळून काढला, मंथन केलं क्षीरसागराचं, त्याच्यातून जी 14 रत्न प्रगट झाली, त्याच्यामध्ये एक लक्ष्मी होती आणि लक्ष्मीचा भाऊ चंद्र, तो पण तेव्हाच आला. तो नंतर आला चंद्र. सूर्य आधीपासून, पृथ्वीच्याही उत्पत्तीच्या आधीपासून आहे, असं रामदास स्वामींचं म्हणणे आहे. विश्वचक्षु हा भास्कर, ऐसे जाणती लहान थोर, या कारणे दिवाकर श्रेष्ठाहून श्रेष्ठ. भास्कर म्हणजे सूर्य, हाच सर्व जगाचा नेत्र आहे, असं सर्व लोक जाणतात. म्हणूनच सूर्य हा श्रेष्ठाहूनही श्रेष्ठ आहे. बघा, पहिल्या समासामध्ये वाल्मिकी ऋषींची स्तुती आहे. वाल्मिकी ऋषी हे ऋषींमधून सर्व ऋषींमध्ये श्रेष्ठ आहेत, तसा सूर्य हा श्रेष्ठाहूनही श्रेष्ठ आहे. अपार नभमार्ग क्रमणे, ऐसेची प्रत्यही येणे जाणे. येतो जातो, उगवतो मावळतो, अपार असा नभमार्ग, त्याच्यातून तो मार्गक्रमणा करत असतो. या लोकोपकारणे आज्ञा समर्थाची. सूर्य रोज अपार अशा आकाश मार्गाने वाटचाल करत असतो. रोजच्या रोज त्याचे असे येणे जाणे चालू असते. एकतरी असा दिवस उजाडलाय का की आज सूर्य नाही उजाडला? आलाय का असा एकतरी दिवस? नाही. सूर्य रोज आकाश मार्गाने मार्गक्रमण करतो. रोजच्या रोज त्याचे येणे जाणे चालू असते. या लोकोपकाराविषयी, लोकांवर ह्या सूर्याने जे उपकार करून ठेवले आहे, त्यास भगवंताची आज्ञा झालेली आहे. तो का असं वागतो सूर्य? तर भगवंतानी त्याला ही आज्ञा केलेली आहे आणि त्यामुळे सूर्य हा रोजच्या रोज उगवत असतो आणि रोजच्या रोज मावळत असतो. अनंत कालापासून त्याचे आकाश मार्गाने मार्गक्रमण चालूच असते. दिवसा नसता अंधकार, सर्वासी नकळे सारासार, दिवसे विण तस्कर का दिवा भीत पक्षी. दिवस उगवला नाही, दिवसा नसता नाही, दिवस नसता. दिवस नसता अंधकार, आपण म्हटलं तसं सूर्य नाहीसा झाला तर सर्व पृथ्वीवर अंधकार पसरेल. आणि आपणही अनुभव घेतोच, रात्री सूर्य नसतो तेव्हा सगळीकडे अंधकार पसरतो. सर्वासी नकळे सारासार, मग लोकांना दिवे वापरायला लागतात. जर आता दिव्याचा नंतर शोध लागला, पण जेव्हा सूर्य नव्हता तेव्हा लोकांना काही दिसायचंच नाही, लोकांना सारासार काही कळायचं नाही. दिवस नसेल, पुढे स्वामी असं म्हणतायत, जर दिवस नसेल तर चोर आणि घुबड यांना फक्त बरं वाटतं. घुबड पक्षी रात्रीच आपल्याला दिसतो, रात्री त्याला
रात्रीमध्ये त्याला दिसतं, रात्रीमध्ये घुबड पक्षी बघू शकतो. दिवसा सूर्याच्या उजेडात तो बघू शकत नाही, त्याचे डोळे उघडून तो सूर्याला बघू शकत नाही. आणि कोणाला बरं वाटतं? चोराला. आता दिवसा सुद्धा चोऱ्या होतात, ते सोडून द्या. पूर्वीच्या काळामध्ये हे लिहिलं गेलेलं आहे. म्हणून रामदास स्वामींनी म्हटलेलं आहे की दिवस नसेल तर फक्त चोर आणि घुबड यांनाच बरं वाटतं, बाकी कोणालाही बरं वाटत नाही. सूर्यापुढे आणिक दुसरे कोण आणावे सामोरे, तेजोरासी निर्धारे उपमे रहित. सूर्यापुढे त्याची बरोबरी करील असे दुसऱ्या कोणास बरं आणावे, तर कोणीच नाही. सूर्यच खरोखर तेजोराशी असल्याने त्याला कोणाचीही उपमा देताच येणार नाही. ऐसा हा सविता सकळांचा, पूर्वज होय रघुनाथाचा. अगाध महिमा मानवी वाचा, काय म्हणून वर्णावी. रघुरामाचा वंश आहे तो, सूर्यवंशी क्षत्रिय आहेत रघुराम. त्यामुळे ऐसा हा सविता, सविता सूर्य, ऐसा हा सगळ्यांचा सूर्य रघुनाथाचा पूर्वज आहे, रामाचा पूर्वज आहे. असा हा सूर्य सगळ्यांचाच आहे आणि रामाचा तर तो पूर्वजच आहे. त्याचा अगाध महिमा मानवी वाचेने वर्णन करता येणार नाही. बघा, आता नित्यनेमाने सूर्य उगवतो, मावळतो, रोज आपण सूर्याला बघतो, म्हणून आपल्याला त्याचं महत्व वाटत नाही. पण किती महत्वाचा सूर्य आहे ते बघा. म्हणजे अतिपरिचयात अवज्ञा होतात तसं सूर्या आपल्या लक्षात सुद्धा हे सर्व काही आलेलं नव्हतं की सूर्य हा इतका थोर आहे, तो नसेल, नष्ट झाला तर आपलेही जीवन नष्ट होईल. विचार करायला गेला तर कळतं, पण एरवी आपण त्याला गृहीतच धरतो. सूर्य उगवणार, आपली सगळी कामं व्यवस्थित होणार, आपल्याला उष्णता मिळणार, आपल्याला ऊर्जा मिळणार, प्रकाश मिळणार, सगळं. तर आता सूर्य हा सगळ्यांचा आहे आणि रामाचा पूर्वज आहे. त्याचा अगाध महिमा जो आहे तो कोणाला तरी वाचेनी वर्णन करता येईल का? रघुनाथ वंश पूर्वापर, एकाहून एक थोर, मज मतिमंदास हा विचार काय कळे. सूर्यवंश म्हणजे रघुनाथाचा वंश हा खूप पुरातन असून त्या वंशामध्ये एकाहून एक थोर पुरुष होऊन गेलेले आहेत. रामदास स्वामी म्हणतात की मी तर मतिमंद आहे, माझी बुद्धी काही एवढी नाही, माझ्या बुद्धीची झेप कमी आहे. त्यामुळे त्या सूर्यवंशातील जे थोर लोक होऊन गेले त्यांची महती मला कळणार नाही. बघा किती नम्रपणा आहे. रघुनाथाचा समुदाव, तेथे गुंतला अंतर्भाव, म्हणून वर्णिता महत्व वाग्दुर्बळ मी. ज्या ठिकाणी रघुनाथाच्या भक्तांचा समुदाय असतो तेथे माझे अंतरंग गुंतलेले असते. माझे सर्व लक्ष, माझे सर्व ध्यान, माझं चित्त कुठे असतं? रामाचे जे सेवक आहेत, रामाचे जे दास आहेत, रामाचे जे भक्त आहेत, तिथेच माझं सर्व चित्त गुंतलेलं आहे. आणि म्हणून त्यांचे महत्व मला मुख दुर्बलाला कसे वर्णन करता येईल? माझं चित्तच नसतं. माझं सगळं चित्त रामाच्या भक्तांमध्ये गुंतलेलं असल्यामुळे रामाच्या वंशामध्ये जे थोर थोर पुरुष होऊन गेले त्यांचे महत्व काय आहे हे माझ्यासारख्या पामराला कसे बरे वर्णन करता येईल? सकळ दोषाचा परिहार करिता सूर्यास नमस्कार, स्फूर्ती वाढे निरंतर सूर्यदर्शन घेता. सूर्यास नमस्कार केल्याने सर्व दोषांचा परिहार होतो, आरोग्य मिळते आणि सर्व दोषांचा, सर्व रोगांचा आपण म्हणूया, सर्व दोषांचा परिहार होतो आणि सूर्यदर्शन घेतल्यामुळे आपल्याला स्फूर्ती आणि उत्साह वाटतो. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सूर्यस्तवन निरूपण नाम समास दुसरा समाप्त. दुसरा समाप्त इथे, दुसरा समास समाप्त झालेला आहे. आता आहेत अजून 10 मिनिटं, आपण पृथ्वी स्तवन निरूपण घेऊया. समास तिसरा. जय श्रीराम. धन्य धन्य हे वसुमती. आता बघा, आधी वाल्मिकी ऋषींचं स्तवन झालं, मग सूर्याचं स्तवन झालं, जो रामाचा रघुवंशीय राम आहे, रामाचा पूर्वज असलेला आदित्य, त्याचं स्तवन झालं. आता पृथ्वीचं स्तवन रामदास स्वामी ह्या समासामध्ये करत आहेत. धन्य धन्य हे वसुमती, हिचा महिमा सांगो किती. प्राणी मात्र तितुके राहती तिच्या आधारे. ही पृथ्वी खरोखरच धन्य धन्य आहे.
तिचा महिमा काय वर्णन करावा. जितके म्हणून प्राणी मात्र आहेत, जितके म्हणून जीवजंतू आहेत, ते पृथ्वीच्या आधारानेच आज राहत आहेत. अंतरिक्ष राहती जीव, तोही पृथ्वीचा स्वभाव. देहे जड नसता जीव, कैसे तगती. त्यांनी म्हटलेलं आहे, आकाशात राहणारे पण जीव आहेत, नाही असं नाही, पण त्यांना सुद्धा पृथ्वीचाच आधार असतो. ते पृथ्वी तत्व असतं त्यांच्यामध्ये. त्यांचे देह पृथ्वी तत्वाचेच, माती आपण म्हणतो ना, माती असशी माती तर मिळशी. जरी आकाशात राहणारे जीव असले तरी सुद्धा त्यांना पृथ्वीचा आधार असतो. पृथ्वी तत्वानीच त्यांचा देह बनलेला असतो. जड पृथ्वी तत्वाचे जरी देह नसले, जर जर पृथ्वी तत्वाचे देह नसतील तर ते कसे बरे तगून राहतील. जाळीती, पोळीती, कुदळीती, नांगरीती, उकरीती, खणीती, मलमूत्र तिजवरी करीती आणि वमनही. कसं आपण पृथ्वीला वागवतो ते बघा. ते ह्या 3ऱ्या श्लोकात सांगितलेलं आहे. पृथ्वीला लोक जाळतात, पोळतात, कुदळीने खणतात, उकरतात, खणून काढतात, तिच्यावर मलमूत्र विसर्जन करतात आणि ओकतात सुद्धा. असं पृथ्वीला आपण वागवतो. नासके कुसके जर्जर, पृथ्वी विण कैची थार, देहांत काळी शरीर तिजवरीच पडे. नासक कुसक जीर्ण पदार्थ यांना पृथ्वी माताच पोटात घेते. पृथ्वीशिवाय दुसरा थारा त्यांना आहे कुठे. देहांत समयी, मनुष्याचा देहत्यागाची वेळ आली की मनुष्याने देहत्याग केला की तो कुठे पडतो. शरीर, आत्मा तर निघून जातो, शरीर पृथ्वीवरच पडत असते. आकाशात असं तरंगत का, नाही, तर पृथ्वीवरच पडतं. बरे वाईट सकळ काही, पृथ्वी विण थार नाही. नाना धातू द्रव्य तेही भूमीच्याच पोटी आढळती. बरे वाईट जे काही सर्व आहे त्याला पृथ्वीशिवाय आधार नाही, त्याला पृथ्वीशिवाय थारा नाही. नाना धातू, द्रव्य, हिरे वगैरे सगळं पृथ्वीच्या पोटातच आढळून येतात. एकास एक संहारिती, प्राणी भूमीवरी असती. भूमी सांडून जाती कोणीकडे. प्राणी एक दुसऱ्याचा संहार करतात. एकास एक संहारिती. आता मोठा मासा लहान माशाला खातो त्याप्रमाणे हे जे सर्व बाकीचे प्राणी असतात, अरण्यात राहणारे, मनुष्य प्राण्याचं आपण म्हणत नाही आहोत, ते प्राणी दुसऱ्या प्राण्यांवरच उपजीविका करीत असतात. मांजर उंदराला खातो, वाघ इतर हरणाला खातो वगैरे. प्राणी एकमेकांचा संहार करतात, पण दोघे कुठे उभे असतात, पृथ्वीवरच उभे असतात. पृथ्वी सोडून ते जाणार तरी कुठे, असं रामदास स्वामी म्हणत आहेत. गडकोट पुरे पट्टणे, नाना देश कळती अटणे. देव दानव मानव राहतात पृथ्वीवरीच. बघा पृथ्वी किती महत्वाची आहे. काय काय आहेत, गड आहेत, किल्ले आहेत, अनेक शहर आहेत, नगर आहेत, नाना देश आहेत, ते सर्व पृथ्वीवरच आहेत. देव दानव मानव आदी सर्व पृथ्वीवरच राहत असतात. नाना रत्ने हिरे परिस, नाना धातू द्रव्यांश गुप्त प्रकट कराव्यास पृथ्वी विण नाही. नाना प्रकारची रत्ने, हिरे, नाना प्रकारचे सर्व आपण जे उपयोगात आणतो ते धातू, अनेक द्रव्य यांना गुप्तपणे राहण्यास अथवा प्रकट होण्यास पृथ्वीशिवाय जागा नाही. म्हणजे ही सगळे पृथ्वीमध्येच असतात आणि नंतर प्रकट होतात, खणून काढली जातात, बाहेर येतात, ते सुद्धा पृथ्वीमधूनच. म्हणजे ह्या सर्वांना पृथ्वीशिवाय, जसं जीवजंतूंना पृथ्वीशिवाय थारा नाही, गड किल्ले पुरे नगरे नाना देश त्यांना पृथ्वीशिवाय थारा नाही, नाना हिरे माणके किंवा धातू त्यांना पृथ्वीशिवाय थारा नाही. मेरू मंदार हिमाचळ नाना अष्टकुळाचळ, नाना पक्षी मच्छव्याळ भूमंडळी. मेरू, मांदार, हिमालय, तसेच नील, निषद, विंध्य, माल्यवान, मलय, गंधमादन, हेमकूट हे अष्टकुल पर्वत, नाना प्रकारचे पक्षी, मासे, सर्प इत्यादी सर्व पृथ्वीच्याच आधारे राहत असतात. आता आपल्याला असं प्रश्न पडेल की मासे तर जलचर तर पाण्यात राहतात, पण ते पाणी कुठे असतं, पृथ्वीवर असतं. ते पाणी पृथ्वीवर नसेल तर ते राहणार कुठे. म्हणजे पाण्याचा आधार पृथ्वी असतो आणि त्या जलामध्ये ते
मासे राहत असतात. त्याचा जर समजा आधार नसेल पाण्याला पृथ्वीचा, तर पाणी थोडं असं आकाशात राहणार आहे. त्यामुळे सगळे अ, छोटे मोठे जीवजंतू, सगळे मोठे मोठे पर्वत, नाना प्रकारचे पक्षी, सर्प इत्यादी सर्व पृथ्वीच्याच आधारे राहत असतात. नाना समुद्रापलीकडे भोवते आवर्णोदकाकडे, असंभाव्य तुटलेकडे भूमंडळाचे. नाना समुद्रांच्या, जे आता पुष्कळ समुद्र जे आपण संपूर्ण पृथ्वीवर बघतो, नाना समुद्रांच्या पलीकडे पृथ्वीच्या भोवती जे आवरणदोकाचे कडे आहे, उदकच, आवरणदोकाचे पृथ्वीभोवती जे कडे आहे, आणि जे पृथ्वीचे मोठे मोठे असंभाव्य तुटके कडे आहेत, असंभाव्य तुटले कडे भूमंडळाचे. आता इथे त्यांनी काय म्हटलेले आहे, की हे जे अनेक समुद्र आहेत, नाना समुद्रांच्या पलीकडे पृथ्वीच्या भोवती आवरण उदकाचेच कडे आहे. पृथ्वीवरच 75% पाणीच आहे पृथ्वीवर, आपल्याला माहितीये. आणि बाकी म्हणजे पृथ्वीला हे पाण्याने सर्व कडं घालून टाकलेले आहे, भोवती सुद्धा पाणीच आहे. आणि पृथ्वीचे मोठे मोठे असंभाव्य असे तुटके कडे सुद्धा आहेत. त्यामध्ये काय काय आहे? गुप्त विवरे, लहान थोरे अपारे, तेथे निबिड अंधकारे वस्ती कीजे. त्यामध्ये लहान थोर अशी अपार गुप्त विवरे आहेत. कशामध्ये आहेत? पृथ्वीचे जे मोठे मोठे असंभाव्य असे तुटलेले कडे आहेत, पर्वतांमध्ये, पर्वत पृथ्वीवर आहेत, आणि पृथ्वीचे जे असंभाव्य तुटके कडे आहेत, त्यामध्ये अनेक गुप्त विवरे आहेत. आणि त्याच्यामध्ये निबिड असा अंधकार भरून राहिलेला आहे. त्या अपार अवर्णोदकाचा पार कोण जाणू शकेल? यात असंभाव्य असे मोठे मोठे जलचर उदंड दाटलेले आहेत. आपण फक्त एक समुद्र पाहिला असेल, सगळे पाहिले असतील, अरबी समुद्र पाहिला असेल, बंगालचा उपसागर पाहिला, कोणी म्हणेल मी सगळीकडे फिरून आलो, मी सगळे समुद्र पाहिलो, तरी त्याच्याही पलीकडे रामदास स्वामी काय म्हणतायत, पृथ्वीच्या पलीकडे आवरण उदक अपार, आपल्याला माहिती सुद्धा नाही असे लांब लांब ठिकाणी पाणी आहे. त्याचा कोण जाणे पार, उदंड दाटले जलचर असंभाव्य मोठे. संभव सुद्धा असंभव असलेले असे मोठे मोठे जलचर अस्तित्वात आहेत. जलचर जल अस्तित्वात आहेत, अर्णव अस्तित्वात आहे, आणि मग त्याच्यामध्ये मोठे मोठे जलचर राहतात, की ज्यांचा शोध सुद्धा अजून लागला नसेल, आपल्याला माहिती सुद्धा नसतील, असे जलचर उदंडपणे त्या समुद्रांमध्ये राहत आहेत. कडे कपारी आहेत, त्याच्यामध्ये लहान थोर अशी अपार गुप्त विवरे आहेत, आणि त्यात निबिड असा अंधकार भरून राहिलेला आहे. त्या जीवनास आधार पवन, निबिड दाट आणि घन, फुटो शकेना जीवन कोणेकडे. त्या जीवनाला वायू हा आधार असून तो वायू निबिड घनदाट आहे, म्हणून ते पाणी कोणीकडेही फुकट वाहून जाऊ शकत नाही. बघा, आता समुद्राला मर्यादा असतात, किंवा हे जे सगळे जलसाठे आहेत, त्याच्याबद्दल रामदास स्वामी असं म्हणतायत, की त्या जीवनाला वायूचा आधार आहे, आणि तो वायू निबिड आणि घनदाट आहे. तो कसा आहे वायू? निबिड आणि घनदाट आहे, म्हणून ते पाणी कोणीकडेही फुकट असेच इकडे तिकडे अस्ताव्यस्त वाहून जाऊ शकत नाही. पण पृथ्वीच्या अवतीभोवती असे अपार पाण्याचे साठे आहेत, असं रामदास स्वामी म्हणत आहेत. त्या प्रभंजनासी आधार, कठीणपणे अहंकार, ऐसा त्या भूगोळाचा पार कोण जाणे. त्या प्रभंजनाला, वायूला अज्ञानरूपी काठिन्याने अहंकाराचा आधार असतो. अशा त्या भूगोलाचा पार कोण बरे जाणू शकेल? म्हणजे हा जो वायू आहे, तर त्या वायूला सुद्धा अज्ञानरूपी काठिण्याने अहंकाराचा आधार असतो. पृथ्वीचे जे हे कडे आहेत, किंवा पृथ्वीचे जे मोठे मोठे पर्वत आहेत, ते त्याचे जे काठिण्य आहे, पृथ्वीचं जे काठिण्य आहे, ते त्याला, प्रभंजनाला, वायूला अज्ञानरूपी काठिण्याने अहंकाराचा आधार असतो. अशा त्या भूगोलाचा पार कोण बरे जाणू शकेल? तर असा हा भूगोल, असे भूगोलाचे तुकडे
सर्वत्र पृथ्वीचे असे हे भूगोल सर्वत्र पसरलेले आहेत आणि ते अहंकारी अशा वायूला सुद्धा रोखून धरण्यास समर्थ आहेत. नाना पदार्थांच्या खाणी, धातुरत्नांच्या दाटणी, कल्पतरू चिंतामणी, अमृतकुंडे. पृथ्वीवरच नाना पदार्थांच्या खाणी आहेत. नाना धातू, रत्ने यांच्या खाणी आहेत. कल्पतरू, अमृतकुंडे, चिंतामणी हे सर्व पृथ्वीवरच आहेत. नाना दीपे, नाना खंडे, वसती उद्वसे उदंडे, तेथे नाना जीवनांची बंडे वेगळाली. या पृथ्वीवर नाना बेटे आहेत, नाना खंड आहेत, उदंड ओसाड प्रदेश आहेत जे आपण मानवानी बघितलेही नसतील असेही ओसाड प्रदेश उदंड आहेत, जेथे नाना प्रकारच्या प्राण्यांचे वेगवेगळे समुदाय राहत आहेत. अशीही स्थाने ह्या पृथ्वीवर आहेत. मेरू भोवती कापलेले कडे, मेरू पर्वत, पर्वताभोवती कापलेले कडे आहेत. त्यातून असंभाव्य कवडसे अथवा डोंगराच्या पडलेल्या छायाकृती आहेत. त्यात नाना प्रकारचे निबिड वृक्ष उगवलेले आहेत. पृथ्वीचंच वर्णन म्हणजे डोंगर स्वरूपात जी पृथ्वी आहे त्याचं वर्णन आता केलेलं आढळतं. मेरूभोवती कापलेले कडे आहेत, त्याच्यामध्ये गुहा आहेत, संभाव्य कवडसे आहेत अथवा डोंगरांच्या पडलेल्या छायाकृती आहेत. त्यात नाना प्रकारचे. आता हे जे कडे आहेत त्याच्यातून आपल्या मनात पण येणार नाहीत असे सूर्यकिरण त्या सूर्यकिरणाचे कवडसे येत असतात आणि डोंगरांच्या पडलेल्या छायाकृती आहेत. त्यात नाना प्रकारचे निबिड वृक्ष उगवलेले आहेत. त्या सन्निध लोकालोक जेथे सूर्याचे फिरे चाक, चंद्रादी द्रवणादी मैनाक महागिरी, त्याच्या जवळ लोकालोक पर्वत असून तेथे सूर्याचे चक्रही फिरत असते. याशिवाय चंद्रादी, द्रोणादी, मैनाक व इतरही मोठे मोठे पर्वत पृथ्वीवरच आहेत. आता ह्या ज्या कडेकपारी आहेत तेथे सुद्धा सूर्याचे चक्र फिरत असतेच, तिथेही सूर्यकिरणे जातच असतात आणि चंद्रादी, द्रोणादी पर्वतांची नावे घेतलेली आहेत. हे मोठे मोठे पर्वत सुद्धा ह्या पृथ्वीवरच आढळतात. नाना देशी पाषाण भेद, नाना जिन्सी मृत्तिका भेद, नाना विभूती छंद बंद, नाना खाणी. या पृथ्वीवर अनेक प्रकारचे नाना देश आहेत. त्यात अनेक प्रकारचे पाषाण आहेत, अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या माती आहेत. नाना जिन्सांचे भेद आढळून येतात. तिथे मिळणारी खनिजे वेगवेगळी आहेत. तसेच नाना विभूती, नाना छंद, नाना बंध आणि नाना खाणी आढळतात. संपूर्ण विश्वात मधील पृथ्वीचा जर विचार केला तर तिथे अखंड म्हणजे असंख्य प्रमाणामध्ये पृथ्वीचे तुकडे आहेत, पाषाण आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे देश झालेले आहेत पृथ्वीवर, वेगवेगळ्या प्रकारची माती आहे, खनिजे आहेत, प्रत्येक ठिकाणचा जिन्नस वेगळा आहे असं वर्णन रामदास स्वामी करत आहेत. बहुरत्न हे वसुंधरा, ऐसा पदार्थ कैसा दुसरा, अफट पडिले सैरा वैरा जिकडे तिकडे. म्हणूनच वसुंधरेला बहुरत्ना असे म्हटलेले आहे. या पृथ्वीसारखा अफाट आणि जिकडे तिकडे सैरा वैरा पसरलेला, की ज्याचा अर्धा भाग सुद्धा आपण मनुष्याने बघितलेला नाही, असा सैरावैरा पसरलेला अखंडरित्या किंवा अमाप असा दृष्टीच्या पलीकडेही पसरलेला असा दुसरा कोणताही पदार्थ नाही. सर्व पृथ्वी हिंडून पाहू शकेल असा प्राणी अस्तित्वात नाही. या धरणीशी तुलना करता येईल असा पदार्थच अस्तित्वात विश्वामध्ये नाही. देशोदेशी अनेक प्रकारच्या वेली आहेत, नाना प्रकारची अन्नधान्ये आहेत, पण आश्चर्य म्हणजे एकासारखं दुसरं नाही. अन्नधान्यांमध्ये विविध प्रकार आहेत, अनेक वेली आहेत, अनेक फळं आहेत, अनेक झाडं आहेत, पण एकासारखं दुसरं आहे का? नाही. ही पृथ्वीचीच किमया आहे. भगवंतानी स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ अशा या 3 अपूर्व लोकांची रचना केली आहे. पाताळात सुद्धा काही जणांनी वस्ती केलेली आढळते. 23व्या श्लोकात रामदास स्वामींनी म्हटलंय, स्वर्ग, मृत्यू आणि पाताळे अपूर्व रचिली 3 ताळे.
पाताळ लोकी माहम व्याळे वस्ती कीजे. पाताळ लोकांमध्ये सुद्धा वस्ती केलेली आहे. नाना वल्ली बीजांची खाणी, तेहे विशाळ धरणी, अभिनव कर्त्याची करणी होऊन गेली. ही पृथ्वी म्हणजे अतिविशाल अशी नाना वल्लींची आणि बीजांची खाण आहे. ही अंतरात्म्याची मोठी अपूर्व अशी करणी आहे. गड कोट नाना नगरे पुरे पट्टणे सर्व मनोहर असून त्या सर्वांच्या ठाई जगदीश्वराने वस्ती केलेली आहे. वर पण त्यांनी म्हटलं होतं नाना गड आहेत, कोट आहेत, नगरे आहेत, वस्त्या आहेत आणि हे सर्व मनोहर आहे. आपापल्या परीने सर्व सुंदर आहे आणि त्या सर्वांच्या ठाई कोणी वस्ती केलेली आहे? परमेश्वरानी, जगदीश्वराने वस्ती केलेली आहे. महाबळी होऊन गेले पृथ्वीवरी चवताळले, सामर्थ्य निराळे राहिले हे तो घडेना. या पृथ्वीवरच अनेक बलवान पुरुष होऊन गेले. त्यांनी खूपच मोठा पराक्रम गाजवला, पण आपल्या सामर्थ्याच्या बळावर ते पृथ्वीपासून वेगळे राहतात असं तर होऊ शकत नाही. खूप पराक्रमी पुरुष, खूप शूरवीर इथे होऊन गेलेले आहेत, पण म्हणून ते पृथ्वीवर राहत नाही, वेगळेच राहतात. असे होत आहे का कुठे? नाही, सगळेजण पृथ्वीवरच राहतात. ही पृथ्वी खरोखरच असंभाव्य आहे. कित्येक जातीचे जीव भगवंताच्या अनेक प्रकारच्या अवतारांच्या पंक्ती या भूमंडळावरच झाल्या. प्रत्यक्ष देवानी जे अवतार घेतले ते सर्व दशावतार, ते सर्व अवतार सुद्धा भूमंडळावरच झाले. असं झालं का की देवाचा अवतार, विष्णूचा अवतार कृष्ण आहे, विष्णूचा अवतार श्रीराम आहे, मग तो देवाचा अवतार आहे, मग तो पृथ्वीवर कसा राहील, तो दुसरीकडे कुठेतरी राहिला, असं झालं का? नाही. देवांचे सगळे अवतार, सगळे जीवजंतू, सगळे जण पृथ्वीवरच राहिले, पृथ्वीवरच त्यांनी आपले जीवन व्यतीत केले. सध्या म्हणे आजकालही या गोष्टीची रोकडी प्रचिती येत असते. येथे अनुमान कल्पना करावी लागत नाही. या पृथ्वीच्या आधारानेच नाना प्रकारचे जीव जगतात. सध्या रोकडे प्रमाण म्हणजे आपल्याला पुरावा आहे की सगळेजण पृथ्वीवरच राहत असतात आणि त्याची काही आपल्याला कल्पना करायला लागत नाही. कारण कल्पना करण्यासारखं नाहीच आहे, सर्वांना माहिती आहे, सर्व पृथ्वीवर राहत असतात आणि या पृथ्वीच्या आधारानेच नाना प्रकारचे जीव जीवन जगतात. कित्येक भूमी माझी म्हणती, शेवटी आपणची मरोनी जाती. कित्येक काळ होता जगती जैसी तैसी. कित्येक लोक जमीन खरेदी करतात आणि म्हणतात ही जमीन माझी आहे, ही पृथ्वी माझी आहे, माझं माझं करत बसतात, पण शेवटी काय होतं? मरूनच जातात आणि पृथ्वीवरच पडतात. पण कित्येक काळ लोटला तरी पृथ्वी मात्र जशीच्या तशी आहे. माणसे जमिनी खरीदतात, माझं माझं म्हणतात, पण शेवटी मरून जातात. पृथ्वीला मात्र अंत नाही असं श्री रामदास स्वामी म्हणत आहेत. कित्येक काळ लोटला तरी पृथ्वी आहे तिथेच आहे. ऐसा पृथ्वीचा महिमा दुसरी काये, द्यावी उपमा. ब्रह्मादिकापासून आम्हा आश्रयाची आहे. असा या पृथ्वीचा महिमा आहे. तिला दुसऱ्या कशाचीही उपमा देता येणार नाही. अगदी ब्रह्मादिकांपासून आपल्या सर्वांचाच आधार पृथ्वीच आहे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे पृथ्वीस्तवन निरूपण नाम समास तिसरा समाप्त. इथे आपण थांबूया. छान झालं मॅडम, सुंदर झालं वाचन. चॅट मध्ये कोणी काय टाकलं? धन्यवाद मॅडम. समजताय ना सगळ्यांना? हो हो हो. मॅडम, छान. सोपं आहे तसं. धन्यवाद. सूर्याचं वर्णन झालं, पृथ्वीचं झालं, पंचमहाभूतांची स्तुती, हेच याचं महत्व आहे ना या 16व्या दशकाचं. आज शैलजा 3 मॅडम समज हो, झाले ना? आज 3 झाले समाज. हो, ओके. 10 आहेत. 3 आणि शेवटचा समाज छोटासा आहे, तर आपलं होऊन जाईल 3 दिवसामध्ये. ठीक आहे ना? घाई नाही होत आहे ना? नाही नाही, बरोबर आहे, अगदी छान. बर. धन्यवाद मॅडम. शैलजा टोके मॅडम, होत आहे का चांगलं? मॅडम आल्या होत्या बहुतेक, पण आता दिसत नाहीये. ओके.
हा. नमस्ते मॅडम, काय म्हणताय? हो. मी म्हणत होते की होत की नाही चांगलं, कारण तुम्ही सुद्धा अभ्यास हो करत ना, होतात नाही असं नाही, मी होतंय वाचला होतंय, छान मेसेज. होतंय. तुम्ही उलट हो. जास्त चांगलं सांगताय. नाही हो मॅडम, असं काय. हम्म, काही चालेल, मॅडमला आता 16वा घ्या विचारूनच तुम्ही, नंतर मग कुठला कुठला तरी घेते. हा, 17वा चालेल. घेता येईल, कारण 20वा तर शेवटचा आहे, मग तो नाही, समारोपाचा, नाही तर 17वा आहे दोन्ही ना, घेऊ ते शकता. हम्म. 17वा मॅडम चांगल्या घेऊ शकतील. तो 20वा बघते हो मी. का? हा हा, कारण बघितलं मी ते 20वा मग अजप्पा समारोप. निरूपण वगैरे हो हो त्याविषयी मॅडम चांगलं हो बोलतील. हो. आणि मग थोडासा 20वा जरा बघू. कठीण आहे. हम्म. हा, चला. कारण मी हा वाचायला घेतला होता, महापुत्रांचा आहे. आणि हो, दोन्ही मी आज सप्तक. तुमचा वाचला. मी हो आधी हो मेसेज पण टाकला होता की मॅडमनी तसं हो, म्हटलं होतं टाकलं की. ना. आणि तुमचं हो त्याच्यात वाचलं मी. 16वा मी घेणार आहे म्हणूनच सुरुवात केली मी वाचायला. हा, हो मग हो. परत बदललं हम्म. ते. हा मग बदललं, काय झालं, मॅडम हा म्हणाल्या हा, की घ्या तुम्ही म्हणून. ठीक आहे नाही, मग. चालतंय चालतंय.